हेलो गाइस, वेलकम एंड वेलकम बैक टू दी अनदर व्लॉग। आप सबका स्वागत है मेरे प्यारे और नए और अच्छे चैनल में। तो आज का व्लॉग मैं बहुत दिनों के बाद बना रहा हूँ, जो कि मैंने पहले व्लॉग छोड़ा है। तो वो व्लॉग भी बहुत दिनों का आहे, बहुत दिनों पहिले का आहे वो व्लॉग, यानी की जवळपास ते 7-15 दिवसा पहिलेचा व्लॉग येतो। आणि आता मी परत व्लॉग बनवतो आहे, कारण की मला ऑफिसमुळं व्लॉग बनवता येतच नाही। ऑफिसवाले नुसते प्रेशर करतात, त्याच्यामुळे मला व्लॉग बनवता येतच नाही। आणि ऑफिसचे असे कामं राहतात ना, इतके बेकार 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 बेकार, तर ऑफिसच्या कामात एकदा माणूस गुंतून गेला, पूर्ण गुंतून गेला, तर आपल्याला व्लॉगच बनवता नाही, आपल्याला व्हिडिओज बनवता नाही येत ना। मग कसं सकाळी उठायचं, सगळं आवरून घ्यायचं, मस्तपैकी नाश्ता करायचा, नाश्ता झाल्यावर मग थोडेफार मी कॉमेडी व्हिडिओ बनवतो, ते व्हिडिओ बनवून मग ऑफिसला जायचं। मग तिथं 10 ते 6 ऑफिसला राहायचं, 6ला घरी यायचं, परत आवरायचं, जेवण वगैरे करायचं, थोडं फिरायचं आणि झोपून घ्यायचं। काय टाईमच नाही पुरत ना। मग जेव्हा रविवार असतो ना, तेव्हा मी हे जे काम आहे ना, माझे जो ब्लॉग राहतो ना हफ्त्याचा पूर्ण, तो मी ब्लॉग इथे बनवतो और तो ब्लॉग यहाँ पर बनाता हूँ फिर गाइस। बिकॉज अगर ऑफिस का वर्क रहा ना, तो काम करना मतलब व्लॉग बनाता मैं, मुझे व्लॉग का ऐसा कुछ नहीं, मैं व्लॉग कुछ भी बना डालूँगा, कुछ भी कर दूँगा। बट एक जो रहता है ना ऑफिस में एक जो प्रायव्हसी मेरा कैसा आहे, मी ना ऑफिसमध्ये ना व्हिडिओ नाही बनवत, कारण की आता तुम्हाला माहीतच ऑफिसचं आजकाल कसं चाललेलं आहे। ऑफिसमध्ये मी व्हिडिओज नाही बनवत, त्यामुळं सोडून देतो। ऑफिसला जर आपण व्हिडिओ बनवत बसलो तर ऑफिसचे काम कधी करायचे, बरोबर। ऑफिसचे काही एवढे काही काम नसते, त्याच्यामध्ये काही एवढं काही स्किल वगैरे नसतं। पण मग कसं आहे, आपण एकदा जे कामात असतो, समजा आता ऑफिसचं काम करतोय ना आपण, ओके, ऑफिसचं काम करतोय आपण, तर मग आपण ऑफिसचंच काम केलं पाहिजे, हे माझं म्हणजे डोक्यात आहे। त्यामुळे मी तिथे व्हिडिओ नाही बनवले तर थोडंफार, नाही तर मी बनवतच नाही। मग मी कसं वीकेंडला रविवारी ना व्हिडिओ बनवतो। ओके, सो बहुत हो गई मेरी बग 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 बग, कारण की मला आता माझं लई तोंड सुटलेलं आहे, नुसतं मी बडबड बडबड करून राहिलो। बरं ते जाऊन द्या। आता आहे ना व्हिडिओ असा आहे मित्रांनो, का नाही का, आज मी खूप उशिरा उठलो, जे की मी लवकर उठतो, पण आज मी उशिरा उठलो कारण आज रविवार होता। आणि रविवारचं सगळ्यांना वाटतं, ऑफिसवाल्यांना पण वाटतं का हे मस्त सुट्ट्या राहते, हे मस्त मजा करत, असं काहीच नसतं। रविवारच्या आम्हाला खूप कामं राहतात, तुम्ही एकदा इकडे येऊन बघा आणि माझे सगळे कामं तुम्ही करून बघा, मग तुम्हाला कळेल ऑफिसचे कामं घरचे कामं राहतात की घरचे कामं नाही राहतात। ते कसं राहतं, सिटीमध्ये कसं राहतं, एक दरवाजा बंद करायचा, मस्तपैकी झोपून घ्यायचा, आराम करायचा, 2-2, 3-3 वाजेपर्यंत आराम करायचा। पण खेड्यामध्ये असं नसतं, आमचे खूप दरवाजे खेड्यामध्ये, आणि खेड्यामध्ये ना लवकरच उठावं लागतं। मग तर रविवार असो, सोमवार असो, मंगळवार असो, वार सगळे वार असो, तर मग असं राहतं। आणि काही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं आहे ना दुकान आहे, तर दुकानामुळं तर दुकान लवकर उघडावंच लागतं, 5:30-6ला, तर मग गिऱ्हाईक येतच राहतं। आज पण मी दुकान उघडलो, झोपलो तर 5 वेळेस मी उठलो झोपेतून। मग कायची झोप होती, झोपच नाही होत अजिबात, लई आता हे काय सांगावं या ऑफिसवाल्यांना, जेच त्यालाच माहीत राहते। जाऊन दे, ते सोडा। मग आता आहे ना सगळं आवरलेलं आहे फायनली। पप्पांनी ना वडेपाव आणले होते, म्हणजे मी तरी थोडेच खाल्ले, कालचा भात होता तो फ्राय करून खाल्लेला आहे। आणि मम्मी ते गेलेले गावात, कारण की मोठा जो फॅन आहे ना, एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो, हा जो फॅन आहे ना, हा पूर्ण आहे ना म्हणजे खराब झालेला आहे, आणि एकदम हळूहळू चालतो, फास्ट अजिबात नाही चालत, त्याची वायर निसरली, काय निसरलं काय मी, एकदम खराब झालेला आहे। तर तुम्ही बघितलाच असाल, तर मी सगळ्यांकडून विचारपूस केली कसा फॅन घेऊ, काय फॅन घेऊ, तर मग मला खूप जणांनी आज सल्ले दिले, मोस्ट ऑफ 50% जास्त जणांनी सल्ले दिले का छोटा फॅन वापरा, म्हणजे जे नाही का असं मोठे पाते राहतात त्यातले छोटे पात्याचा फॅन वापरा। तर मी आता घरच्यांना सांगितलं तुम्ही ना छोटा पात्याचा फॅन वापरा। मी जाणलो होतो, पण पप्पा म्हणे मी मम्मी जातो, मग ते दोघं जण गेले। तर मग ते आता त्यांना म्हटलं मी छोट्या पात्याचा फॅन आणला, मी तुम्हाला दाखवूनच मम्मी आल्यावर। आणि मी एक सांगितलं का नाही, छोटीशी मला एक आहे ना अलमारी आणा, जे की त्याचे त्यांना कपडे ठेवलं, कारण की माझे कपडे ना इतके बेकार आहे ना, इतके खतरनाक होऊन गेलेले ना कपडे, लाईट गेली, कपडे एवढे खतरनाक होऊन गेलेले ना, तर मग मलाच नाही समजत, मी एवढे भारी कपडे ठेवतो, सगळे आलते फुलते होऊन जाते, काहीच नाही कळत त्याचं। मग तर मी मम्मीला सांगितलेलं आहे, तर मग आता मम्मी येईन घेऊन, मग मम्मी तर डायरेक्ट म्हणली मी नाही आणणार भाऊ, कारण ते खूप मोठे, ते गाडीवर नाही होत ना। मग आता मम्मी आणती, 20% चान्सेस आहे का मम्मी आणणार, आणि 80% चान्सेस आहे का मम्मी नाही आणणार। म्हणजे आता भाऊ आणि मम्मी काय करते, मम्मीचं पण काही काम आहे, ते मग गेले गावात, गावावरून आल्यावर परत बाजारात जायचं आहे, बाजारात मग आराम नसतो मित्रांनो, रविवारचा अजिबात आराम नसतो। सगळ्यांना वाटतं मस्त फिरता, मस्त हे करता, अजिबात आराम नसतो। रविवाराचा आराम म्हणजे शब्दच नाही, आमच्या डिक्शनरीमध्येच नाही रविवारचा आराम म्हणजे। ठीक आहे, फक्त ती आता सुट्टी म्हणून कसं आहे का, सुट्टी द्यावं लागते रविवारची, मग ती सुट्टी देतात।
असं आहे. पण वाटतं आता जस्ट त्याची मेंटॅलिटी, आपण जस्ट त्याच्या मेंटॅलिटीला काही नाही करू शकत. ऑफिसवाल्यांना असं वाटतं का आम्हाला कामं नसतं रविवारचे, पण आम्हाला कामं राहता. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल ना, आम्हाला कामं राहता. अजून मी काही प्रूफ नाही देऊ शकत, आम्हाला कामं राहता. समजलं? तर मग आता मम्मी आता लाईट गेली, आता मला फोन चार्जिंग लावायचं आहे. चार्जिंग खूप कमी, मी व्हिडिओ बनवण्यासाठी फोन काढला होता, पण आता परत लाईट गेली. तर मग मी आता फोन ठेवून देतो आणि मम्मी आली ना तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. ओके, बाय बाय. एक मिनटं हसू नका अजिबात. मग एक मिनटं, मला पण हसू येत आहे. कारण की ना तुम्हाला मला एक सांगायचं. एक मिनटं तुम्ही मित्रांनो अजिबात हसू नका, कारण की मला आहे ना तुम्हाला एक सांगायचं आहे. म्हणजे आप सबको एक बात बतानी है, मैंने जो सुबह इतना आपको महाभारत बताया, इतना एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलं, इतना सब मैंने आपको बताया कि मैं ऐसा करूँगा वैसा करूँगा, आज मम्मी ये लाएंगी वो लाएंगी, हम ऐसे दिन में मैंने सपने देखना शुरू कर दिया था. मी ना म्हणजे असं दिवसभरात मी स्वप्न बघायला चालू केलं होतं. पण मग आहे ना मी नंतर नाही ना दुपारी ब्लॉगच नाही बनवला. मला आहे ना ब्लॉग बनवायचा होता, पण मग आहे ना असेच मध्ये काहीतरी कामं आलते आणि मी मध्ये पण आहे ना मी डायरेक्टली असं झोपून गेलो होतो. तर मग मला ब्लॉग बनवायला वेळच नाही भेटला, अजिबात वेळ नाही भेटला. तर मग मी आता डायरेक्टली ना संध्याकाळी ब्लॉग बनवते. बघा दिसलं की अंधार झालेला आहे, हे बघा अंधार झालेला आहे. मम्मी ते बाहेर बसलेले, फोनवर बोलत, कोणाचा तरी कॉल आला आहे, पप्पा मम्मी बाहेर बसलेले. तर मग मी आता टी व्ही बघत बसलो होतो. तर मग मी म्हणलं आता व्लॉग बनवू, व्लॉग तर एंडिंग करावं लागेल ना, डायरेक्टली एवढा व्लॉग टाकून त्या चालणार नाही. त्यामुळे मी आता व्लॉग परत बनवतो आहे. आणि तुम्हाला सांगायचं मित्रांनो सॉरी, कारण की ना मला आहे ना म्हणजे सकाळी मम्मी आली बरं का, मम्मीने आणले होते वडेपाव, बटाट्याचे भजे आणले होते. मग मी ते सगळे खाल्ले, बरं ते खाल्ले. बाजारात जाऊन आलो आम्ही, तेवढं झालं. आल्यावर बाजार भरला. नंतरनं जे झोपलो ना 5:30ला उठलो. 5:30ला मी एक पिक्चर डाउनलोड केला, तो पिक्चर बघत बसलो 8 वाजेपर्यंत. मग 8ला आम्ही जेवलो आणि मग मी आता परतली व्हिडिओ बनवते. परत मी आता आहे ना व्लॉग बनवत आहे. तर मग मी तुम्हाला हे सांगायला बनवते का मी तुम्हाला काय बोललो होतो, 20% चान्सेस आहे की मम्मी अलमारी नाही आणणार. मम्मी ना अलमारी आणन आणि 80% चान्सेस का मम्मी अलमारी नहीं आना. तर मग मम्मी मेरे बातों पर खड़ी रही. तर मम्मीनी ना अलमारी नाही आणली, कारण की आज संडेचे दुकान सगळे बंद होते, त्यामुळे नाही आणली. जर मला वेळ भेटला तर मीच आणणार आहे अलमारी. तर मग बघा ना आता काय होतं, माझं जे स्वप्न होतं सगळं, मेरा सपना चूर चूर हो गया. अब जाने दो, आपण ऐसे ही काम चालू लेंगे. कारण की ते एकदम असं बितरलेलं पसरलेलं सगळं राहतं ना. तर मग मला आहे ना मित्रांनो ते अजिबात नाही पटत, एकदम असं इरिटेट होतं माणूस. तर मग मी आता तुम्हाला हे बघा, हे दाखवतो मम्मीने काय आणलेलं आहे. छोटासा फॅन होता, आम्हाला किचनमध्ये लावायचं. मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं ना, आम्हाला किचनमध्ये तो फॅन लावायचा. ते मग ह्या मांजरी ना लवायचा एकदा. मग आम्हाला किचनमध्ये फॅन लावायचा आहे. मग त्याच्यासाठी मम्मीनी फॅन तर आणला, पप्पानी मम्मी फॅन तर आणला. मम्मीचे काही कपडे होते, तिला काहीतरी स्टॉल वगैरे काही घ्यायचं होतं, ते पण तिने आणलं. मी तुम्हाला फॅन दाखवतो कसा आहे आणि काय. ओके, तर हे बघा मित्रांनो, मम्मीनी आणि पप्पानी जाऊन आहे ना फॅन आणला. हे त्याचे पाते आणि एकदम छोटे पाते, जास्त काही मोठे पाते नाही, जे की आम्हाला लावायचे. मला वाटलं चांगले मोठे पाते असेल, पण ते एकदम छोटे पाते. हे बघा, हे बघू शकता, एकदम छोटे. आता ते बसवल्यावरच कळेल कसं आहे काय नाही. हे बघा 1 2 3 4 पाते आहे ते. आणि याच्यात म्हणजे बाकीचं सामान आहे, ते होल्डर आणि ते सगळं, ते नाही का असं हे असं वरचं ते मधलं असं गोल, त्याच्यावरचं ते सगळं आहे त्याच्यात. ते का मी आता तुम्हाला दाखवणार नाही, कारण की खूप नंतर ते मलाच भरावं लागेल त्याच्यामुळे. तर मम्मीने हे सगळं सामान आणलेलं आहे आता. आणि मित्रांनो आम्हाला ते ना आजच बसवायचं होतं, पण ते काका आहे ना दुसऱ्या गावाला गेलेले होते, त्यामुळं मग आम्ही आता बघू उद्या आणि त्या परवा त्या काकांना बोलून आहे ना पटकन बसून घेऊ. अजून एक त्याला काहीतरी आणायचं आहे, त्याला गट्टू म्हणता वाटतं त्याला, तो गट्टू आणायचा आहे. गट्टू लाने का है वो, आप देखेंगे हम क्या होता है क्या नहीं आगे के व्लॉग में ही. जर तुम्हाला ना आता हे पुढच्या व्लॉगला समजणार आहे का आम्ही फॅन बसवला की नाही बसवला. तर आता सध्याला तर मी एकदम चिल करतो आहे, एकदम बसलेलो आहे मस्तपैकी फॅन खाली, टी व्ही बघण्यात
ती म्हणजे काय बातम्या बघू राहिलो. नंतर मला ध्यानाला झाला व्लॉग बनवू, कारण की सकाळचा व्लॉग बनवला ना मला स्वतःवर आहे ना इतका हसू येतं आहे का नाही का. मी व्लॉग बनवला म्हणलं डेडिकेशनने आपण व्लॉग बनवू. सगळा पोपट झाला, माझाच पोपट झाला. पण माझं परत पोपट करायला मी परत व्लॉग बनवू राहिलो. आणि तर मग असं झालं मित्रांनो. ओके, तर मग हा व्लॉग काय एवढा मोठा नाही आहे, फक्त इन्फॉर्मेशन आहे. फक्त मला सांगायचं होतं तुम्हाला. मी काहीच दाखवलं नाही या व्लॉगमध्ये, काहीच नाही. पूर्ण माझं फक्त माझी बडबड तुम्हाला या व्लॉगमध्ये दिसलेली असेल. आणि दुपारी झोपून गेलो मी, सिरियसली दुपारी झोपून गेलो. आणि परत आहे ना अजून काहीतरी नवीन गोष्टी येणार आहे. तर मग तुम्ही ब्लॉगमध्ये बने राहो. ते काय करणार आहे, काय माझं म्हणजे नाही का, ते असं छोटे असे स्वप्न असतात. म्हणजे आपल्याला सगळं ते आपण पूर्ण करतो थोडं. म्हणजे माझी मेहनत चालू आहे, मेरी मेहनत जारी है गाइस. तो आप भी मेरे मेहनत को ॲप्रिशिएट करो. आणि तुमचा थोडा वेळ काढून माझा पण व्हिडिओ बघायचा आणि मला सांगत जा की व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, ज्याने की मी सुधारणा करू शकतो. मी निगेटिव्ह वेने अजिबात नाही घेणार, मी पॉझिटिव्ह वेने घेईन. ओके, तर सपोर्टिव्ह तर माझ्या मागाचे तुम्ही बघू शकता. माझी मम्मी ती मला दरवेळेस सपोर्ट करत राहते. तर मग आता बघू आपण पुढं काय होतं. नेक्स्ट व्लॉगमध्ये अजून चांगलं येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बॉबी गावाला गेलेली आहे. बॉबी अजून गावावरून आलेलीच नाही आहे आणि 2-3 दिवस झाले गावाला गेलेली आहे. बॉबीची पण आम्हाला खूप आठवण येते. बॉबीची पण या व्लॉगमध्ये खूप आठवण येते बॉबी. तर मग आता पुढच्या व्लॉगमध्ये बॉबी नक्की राहणार आहे. आणि परी आणि आदू म्हणजे तिचे 2 बहीण भाऊ, तिच्या मोठ्या पप्पाचे मुलं, ते पण येणार आहे. मग ते पण व्लॉगमध्ये तुम्हाला दिसू शकतात. अँड हा गाईज, आता झोपायची वेळ झालेली आहे तरी पण मी व्लॉग यासाठी बनवतो आहे कारण की माझ्यामध्ये जे डेडिकेशन आहे ना ते मला नाही वाटत कोणामध्ये येईल. मग तुम्ही त्याला इगो समजा, नाही तर तुम्ही त्याला घमंड समजा. पण मग मी जे करतो ना, म्हणजे आता समजा जी मी गोष्ट हाती घेतली, आता तुम्ही म्हणत असाल ना स्वतःचीच तारीफ करतो, स्वतः मेहनत करतो, स्वतः एवढं सगळं हँडल करतो. मग मी स्वतःची तारीफ करणारच आणि मला हक्क आहे आणि मी करणार. तुम्हाला जे बोलायचं तुम्ही ते बोलू शकता. पण कसं आहे, वो रहता है ना, अगर कोई बात ईगो पर आ गई ना तो इंसान कुछ भी कर देता है. म्हणजे माझं काही एवढं काही इगोवर नाही आलं आहे. पण मग आहे ना माझ्यामध्ये ना एक डेडिकेशन आहे मित्रांनो. डेडिकेशन म्हणजे तुम्हाला आता सांगतो, मी सकाळी व्हिडिओ बनवला, ठीक आहे. मी सकाळी व्हिडिओला बनवला, तो 3 का 4 मिनटाचा होता फक्त, बरोबर. 3-4 मिनटाचा व्हिडिओ होता. मी तो व्हिडिओ डिलीट पण करू शकलो असतो. मी म्हणलं असतं जाऊन द्या, पुढच्या संडेला बनवू आपण. ऑफिसच्या वेळेस कशाला काय बनवायचं, पुढच्या संडेला बनवू. हा व्हिडिओ डिलीट करून टाकू पुढच्या संडेला. मग फॅन बिन लावलेलं सगळं दाखवू, सगळं सांगू. पण नाही, जे मी बनवलं ते मी परत त्याला वन्स अगेन केलं. परत त्याच्यामध्ये ॲडिंग हा व्हिडिओ बनवतो आहे आणि परत त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवून त्याला एडिट करून परत मी पोस्ट करणार आहे. ओके, परत मी यूट्यूबला अपलोड करणार आहे. याला म्हणतात डेडिकेशन. डेडिकेशनचं जे बोलतं ना डेफिनेशन काय, त्याला सांगा डेडिकेशन याला बोलतात. कारण की आपण काही पण काम हाती घेतलं ना, संपूपर्यंत आपण ते काम करत राहायचं, याला म्हणतात डेडिकेशन. ओके, तर मग एवढा असं म्हणजे पूर्ण असं मी ते काय म्हणतात टायर्ड झालो आहे, पूर्ण असं थकलेलो आहे आणि म्हणजे थोडं आजारी पण आहे आणि असं डोकं ते दुखतं आहे, कान ते, म्हणजे सगळ्याच बिमाऱ्या एकसाथ. आणि हे बघा मी काय कुठाने करून ठेवलं आहे बघा, दिसलं का हे बघा. हे मला आहे ना गाईस, हे मला माहीत पण नाही का हे मला माहीत पण नाही का मला कसं काय लागलं आणि कसं काय लागलं. मी आत्ताच ते बघितलं, व्हिडिओमध्ये पण मला दिसलं नाही ते लागलं का नाही. मी आत्ताच बघितलं ते लागलेलं आहे. पण ते काय आगाग बिगात काहीच नाही करत, ते दुखत बिकत काहीच नाही, डुकरा बिकरा कुछ नाही गाईज. वो सिर्फ आहे ना लगा हुआ है उसमें. जर त्याच्यावरून आपण हात फिरवला ना तेव्हा थोडंसं दुखतं, नाही तर ते दुखत वगैरे काही नाही. फक्त ते लागलं होतं, मग मलाच नाही माहीत कसं काय लागलं. जाऊन द्या जेवण ते, कारण की मी खूप असे कुटाने करत राहतो, काही ना काही घरात चुळबुळ माझी चालूच राहते. सो छोड़ दो ये सब. तो मैंने ये बताने के लिए मैं फिर से चालू किया की डेडिकेशन मित्रांनो खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही पण काही पण करत असाल ना तर त्याच्यामध्ये डेडिकेशन पाहिजेच. डेडिकेशन पाहिजे. आता सध्याला मी हे बघा माझं टकलं पडू राहिलं. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे, मी ना मध्ये ना आता हे जो खोकला आहे ना तुम्हाला सांगतो का बरं आला आहे. मध्ये मी
2-3 कुरकुरे एकखटी खाल्ले. आता आमचं ते दुकान आहे आणि मी एवढे म्हणजे कुरकुरे खात नाही, पण मग 2-3 कुरकुरे मी एकखटी खाल्ले. त्याच्यावर जिरा सोडा पिला, त्याच्यावर जलजिरा पिला, त्याच्यावर आवळं सुपारी खाल्ली. ठीक आहे, ते तर एक पित्ताचाच प्रकार आहे बरोबर, पण मी एवढं कधीच खात नाही. मग ते सगळं एकत्र आलं, त्यामुळे हे बघा इथं फोडं, इथं फोडं आणि दाढी पण आली, त्यामुळे चेहरा एकदम चांगला नाही दिसत आहे. त्यामुळे मी आता स्वतःवर वर्क करणार आहे, स्वतःला एकदम असा डेव्हलप करणार आहे आणि स्वतःला स्ट्रॉंग बनवणार आहे, मधून पण बाहेरून पण सगळीकडून वरून खालपर्यंत स्वतःला स्ट्रॉंग बनवणार आहे. आणि अब तो वीडियो आते रहेंगे गाइस, अब मेरी स्ट्राइक हट गई है, अब तो वीडियो आते रहेंगे गाइस. अँड फक्त मला सपोर्ट करा मित्रांनो, तुम्ही माझी असा फाडून टाकतो ना मी पूर्ण यूट्यूब, तुम्ही फक्त मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला जे करायचं ते करा, शिव्या द्या, जे करायचं ते करा. ओके, सो बाय बाय गाईज, बाय बाय.